नाशिक जिल्ह्याची बुलंद तोफ असलेले रिपाई उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांचा दिनांक 22 जानेवारी रोजी अभिष्टचिंतन सोहळ्याला सकाळी 8 वाजल्यापासून सातपूर परिसरातील स्वरबाबा नगर या ठिकाणच्या धम्मभूषण कार्यालयापासून सुरुवात करण्यात आली। सर्वप्रथम महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रकाश लोंढे यांना अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी शुभेच्छा देत दीर्घायुष्य लाभण्याची प्रार्थना केली। त्यानंतर त्यांनी आपल्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सामाजिक सलोखा जपत सर्वप्रथम स्वारबाबा नगर येथील दावल मलिक बाबा दर्ग्यावर चादर चढवून आजच्या कार्याची सुरुवात केली। त्यानंतर सातपूर येथील राजवाडा येथील पूर्णकृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला पुष्पहार अर्पण केले। आज होत असलेल्या ऐतिहासिक राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सातपूर येथील मारुती मंदिर या ठिकाणी त्यांनी भेट दिली। तसेच भाजपा उपशहर अध्यक्ष निलेश भांदुरे व ग्रामस्थांनी त्यांचा सन्मान करत अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी शुभेच्छा दिल्या। तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी यांनी देखील प्रकाश लोंढे यांना शुभेच्छा देत दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या। त्यानंतर ख्रिश्चन बांधवांचे श्रद्धास्थान असलेले सातपूर पपाया नर्सरी येथील चर्चमध्ये जाऊन प्रभू येशूंचं दर्शन घेतलं। या सर्व ठिकाणी भेटी दिल्यानंतर नागरिकांमध्ये एक समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते। आजपर्यंत त्यांनी केलेल्या समाजकार्याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। दरम्यान स्टार न्यूजशी बोलताना प्रकाश लोंढे यांनी अधिक माहिती दिली आहे। तसेच भाजपा उपशहर अध्यक्ष निलेश भांदुरे यांनी प्रकाश लोंढे यांना सर्व गावकऱ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। प्रकाश लोंढे एकच नाव सर्व धर्मसमूह हे जरी अधोरेखित असलं तरी पीएल ग्रुपचे महाराष्ट्राचे संस्थापक भूषण लोंढेजी यांनी जी घोषणा केली होती की नुसती आवाज करण्यापेक्षा आपल्याला कृती करायची आणि वाढदिवसाचा एक सप्ताह सुरू केला। आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, अनाथ आश्रम, गोरगरिबांना फळं वाटण्यापासून चादरी ब्लँकेट वाचण्यापासून गणवेश आणि हे सर्व देण्यापर्यंत धार्मिक स्थळांची स्वच्छता मोहीम करायची। त्यामध्ये चर्च असेल, मस्जिद असेल, मंदिर असेल, गुरुद्वारा असेल, बुद्धविहार असतील, मारुती मंदिर असेल, मरीमातेचं मंदिर असेल, छत्रपती शिवरायापासून महापुरुषांचं सर्व ही स्वच्छता करण्याबरोबर त्यांचा सन्मान करावा, तिथं पूजा अर्चा करावी, त्या धम्म पद्धतीप्रमाणे संस्कार विधी करावे। हा भूषणजी लोंढे यांनी सोडलेला संकल्प आम्ही पूर्णत्वास आणतोय। पुढं शिवमंदिराची प्रतिष्ठापना आहे, पुढे शाही पालखीची प्रतिष्ठापना आहे, पुढं दक्षिणमुखी गणपतीला नतमस्तक होय, तर पुढे इथं सातपूर शहरामध्ये सर्वात बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना सोहळ्याबरोबरच हा विविध सांस्कृतिक कार्यक्रम सर्व धर्माला अभिप्रेत असलेला हा घेऊन मला माझ्या चर्चच्या सर्व ट्रस्टीचा सार्थ अभिमान आहे। तर त्यांनी आम्हाला प्रभू येशूची सेवा करण्याची संधी दिली आणि वारंवार म्हणत असतो की राजा येशू आला, राजा येशू आला, सैतान आला, चिंकायला राजा येशू आला। तसे अनेक राजा येशू निर्माण झाले पाहिजेत, आले पाहिजेत, जेणेकरून जे संकट आहे तुमच्यावर जे माहिती जे अनेक सैतानरूपी वातावरण निर्माण झाले ते नष्ट होईल अशी अपेक्षा। धन्यवाद। जय ख्रिस्त, जय भीम, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय भीम। पुरुषोत्तम सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। काय झाले का इकडे आपल्या सर्वांना सोबत घेऊन चालणार एक आपल्या सर्वांचे मार्गदर्शक प्रकाशजी लोंढे साहेब यांचा आज वाढदिवस आहे। खऱ्या अर्थानं या गावावर काही संकट येऊ, या गावाचा सुपुत्र म्हणून सर्वात पहिलं या गावाचा संकट खांद्यावर पेलायला ते तयार असतात।
याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. साहेब, आज तुमचा वाढदिवस आहे आणि आज खऱ्या अर्थानं जगातला सर्वात मोठा सण साजरा होतो आहे श्रीराम मंदिराचं उद्घाटन, आणि त्याच दिवशी आज आपला वाढदिवस आहे. म्हणजे आज आम्हाला दोन आनंदाच्या गोष्टी साजरा करायला भेटत आहेत. आमच्याकडून व सर्व ग्रामस्थांकडून आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला परमेश्वर उदंड आणि दीर्घायुष्य देवो. आपल्या हातून या पंचक्रोशीची अशीच सेवा घडो हीच आई जगदंबेतर्फे मी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे भूषण